हिंगणघाट तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर येत असलेल्या वडनेर येथील चौरस्त्यावर गतिरोधकाची मागणी करण्यासंदर्भात MCN न्यूज वरती बातमी प्रसारित करण्यात आली होती। गेल्या 15 दिवसा अगोदर MCN न्यूज वर ही बातमी प्रसारित करताच प्रशासनाला जाग आल्याने वडनेर संविधान चौकातील आजनसरा जाणारा मार्ग, विदर्भाची पंढरी श्री संत भोजाजी महाराज राळेगाव वर्धा जोडणारा मार्ग, शेकापूर माढेली व वडकी ते हिंगणघाट या चौरस्त्यावर गतिरोधकाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे। सदैव जनसामान्यांच्या प्रश्नासाठी झटणाऱ्या MCN न्यूजने हा गतिरोधकाचा प्रश्न उचलून धरल्याने प्रशासन जागे झाले आणि तत्काळ कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसत आहे। MCN न्यूज मराठी करिता सचिन महाजन, हिंगणघाट, वर्धा। MCN न्यूजमध्ये स्वागत आहे। आपण हिंगणघाट ते नॅशनल हायवे नंबर 44 वर नागपूर ते हैदराबाद या मार्गावर वडनेर चौरस्ता, संविधान चौरस्ता या ठिकाणी आलो। या ठिकाणी आपण बातमी MCN न्यूजच्या माध्यमातून ती प्रसारित केली होती की या ठिकाणी काही ब्रेकरची मागणी केली येत आहे। तर ते आपल्यासोबत जे इथले नागरिक आहे तिजारे यांच्याशी आपण जाणून घेऊया काय त्यांची प्रतिक्रिया आहे। या ठिकाणी काम आजपासून ब्रेकरचं काम लागलं छान आहे, कारण आम्ही मागे सुद्धा आम्ही बोललो होतो का नाही तर ब्रेकरची खूप गरज आहे, कारण स्पीडनं गाड्या येतात, स्पीड कुठेतरी कंट्रोल झाली पाहिजे आणि गती झालं पाहिजे। तर आमची जे मागं मी बोललो त्याप्रमाणेच प्रशासनानं आमची शब्दाची जाणीव ठेवली आणि खरंच इथं आज ब्रेकरचं काम आजपासून सुरू लागलेलं आहे। तर आम्ही त्यांना धन्यवाद देतो आणि पुलाचं कामसुद्धा होणार आहे असं सांगितलं गेलं आहे, पण त्यांना वेळ लागेल उड्डाणपुलांसाठी। तर सध्या जे ब्रेकर टाकावं हे आम्ही मागणी केली, तर ब्रेकर टाकण्याचं काम आजपासून सुरू झालेलं आहे। तर प्रशासन अजून डबल मी धन्यवाद म्हणतो आणि छान असं इथं काम चालू आहे। धन्यवाद। नक्कीच तुम्ही ज्या दृश्यांमध्ये पाहू शकता या ठिकाणी जे स्पीड ब्रेकर जे आहे ते स्पीड ब्रेकर जे आहे ते या सुरुवातीला काम सुरू आहे। इथे नक्कीच रोज ना रोज अपघात होत असतात, अनेकांचे जीवसुद्धा गमावले, पण लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देऊन त्वरित काम सुरू लागलं तर आश्वासन आहे। जे ठेकेदार आपल्यासोबत आहे त्यांनी आपली प्रतिक्रिया सांगितली की त्यांनी आजपासून या कामाला सुरुवात लागली आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण पूल करू अशी मागणी केली आहे। MCN न्यूज करिता सचिन महाजन, ब्युरो रिपोर्ट, तालुका प्रतिनिधी, हिंगणघाट, वर्धा। 15-20 दिवसा अगोदर या वडनेर येथे आजनसरा संविधान चौकमध्ये संविधान चौरस्ता येथे आपण 15 दिवसा अगोदर ही बातमी प्रसारित केली होती MCN न्यूजच्या माध्यमातून। तर या ठिकाणी जे रोडचे अधिकारी आहे ते अधिकारी साहेब या ठिकाणी पोहोचले आहे, आता ते या ठिकाणी काम सुरू आहे। तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय सांगाल सर। क्या सर ये अभी काम कब से शुरू है? अभी ब्रेकर का काम ये हमने आज से शुरू किया है और ये काम तो ख़त्म भी हो जाएगा, उस साइड भी कर रहे हैं। हमने ऑब्ज़र्व किया था कि जैसे वो आगे एक अंडरपास है, वहाँ से जैसे वाहन उतरते हैं उससे तो उनकी स्पीड बहुत ज़्यादा होती है और स्पीड एकदम कंट्रोल में नहीं होती है और वो स्पीड जो ज़्यादा स्पीड है वो यहाँ तक कंटिन्यू रखती है, वो आगे तक। तो स्पीड को कम करने के लिए स्पीड कमिंग मेजर जो अप्लाई किया है और इसके कारण आने वाले दिनों में इसका प्रभाव देखने को मिलेगा और जंक्शन पे जो माइनर्स है और कुछ जो क्लैशेस होते थे, एक्सीडेंट होते थे, उनकी संख्या में भी कमी देखने को मिलेगी। ठीक है सर। यहाँ पे जो है बहुत सारे एक्सीडेंट भी होने वाला है और एक्सीडेंट बहुत सारे अनेक अपघात हुए हैं। यहाँ पे जो लोगों की मांगनी है तो उड़ान पुल कब तक हो जाएगा सर? उड़ान पुल जो है उसका प्रपोजल तो नेशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडिया जो हमारा हेडक्वार्टर दिल्ली है वहाँ पे प्रोसेस में है। अभी कब तक हो जाएगा वो तो स्टेटस नहीं से पता चलता है, प्रोसेस में टाइम लगता है। फिलहाल हम लोग जो ये मेजर जो स्पीड कम करने के हैं ये अप्लाई कर दी है, इससे काफ़ी